आपल्या आयुष्यात आपण खूप प्रयत्न करूनही शांत सरळ कधी जगताच येत नाही ना. अनेकदा संकट आणि अडचणी यांचा सामना करावाच लागतो. मग कधी कधी आपण खचून जातो आणि मनात भीती दाटून येते. असं वाटायला लागतं की आपले वाईट दिवस सुरू झाले. पण कधी शांत बसून विचार केलाय की या अडचणी खरोखर आपल्याला संपवायला येतात की आपल्यातली खरी ताकद बाहेर काढायला? तुमचाही अनुभव असाच काहीसा असेल कदाचित. खूप वेळा आपण परिस्थिती बदलण्याचा अट्टहास करतो, पण खरी जादू तिथे नसतेच. थोर विचारवंत स्वामी रामानंद तीर्थाने किती सुंदर म्हटले, अडचणी ह्या तुम्हाला घाबरवण्यासाठी नसतातच मुळी. अडचणी हा तर देवाचा निरोप असतात की आपल्याला आपल्या आत दडलेली सुप्त शक्ती जागी करायची आहे. जेव्हा आपण या सुप्त शक्तींच्या जोरावर स्वतःला बदलतो तेव्हाच खऱ्या अर्थाने क्रांती घडते. आणि म्हणूनच परिस्थिती बदलणे जेव्हा आपल्या हातात नसते तेव्हा मनस्थिती बदलणे हाच सर्वात समंजसपणाचा मार्ग असतो. कारण शेवटी आपण बाहेरच्या आव्हानांमुळे नाही तर आपल्या आतल्या कमकुवतपणामुळे हरत असतो. जेव्हा हा दृष्टिकोन बदलतो ना तेव्हा आजूबाजूचं जगही बदलू लागतं. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीत चांगली बाजू पाहायला सुरुवात करता तेव्हा आयुष्य आपोआप सुंदर बनू लागतं. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा संकटांना घाबरण्याऐवजी स्वतःला एक प्रश्न विचारा, हा अनुभव मला काय शिकवतोय? कारण संकटात जे अनुभव आणि शिकवण मिळते ती जगातली कोणतीही शाळा किंवा कॉलेज देऊ शकणार नाही. म्हणूनच काही जण आयुष्याला अनुभवांची शाळा म्हणतं. पण बऱ्याचदा आपण एकाच जागी अडकून पडतो. जुन्या चुका, जुने पराभव आपल्याला पुढे जाऊच देत नाहीत. तिथे मला नेल्सन मंडेला यांचे शब्द आठवतात. ते म्हणतात, महानता कधीच न पडण्यात नाही तर प्रत्येक वेळी पडून पुन्हा उठण्यात आहे. जर आपण पुन्हा उठलोच नाही तर प्रगती कशी होणार? हेनरी फोर्ड यांनी एका वाक्यात मानवी स्वभाव अचूक पकडलाय. ते म्हणतात, जर तुम्ही तेच करत राहिलात जे आजवर करत आला आहात तर तुम्हाला तेच मिळत राहील जे आजवर मिळत आलं आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि बदलाची सुरुवात स्वतःपासून होते. काही लोक तर नेहमी नशिबालाच दोष देतात, पण खरं तर नशीब वगैरे काही नसतं. आपले कष्टच आपलं भविष्य घडवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक विचार डोळे उघडवणारा आहे. ते म्हणतात, आपण इच्छितो तर आपल्या आत्मविश्वासाच्या आणि कष्टाच्या जोरावर स्वतःचं नशीब स्वतः लिहू शकतो. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की या गोष्टी फक्त सुविचारापुरत्याच असतात. प्रत्यक्षात मात्र ते सत्य वाटत नाही. पण हो, हे खरं आहे की प्रवासाची सुरुवात मोठी आणि अवघड वाटते. पण लाओ त्सू यांनी काय मार्ग दाखवलाय बघा. खऱ्या यशाची सुरुवात ही नेहमी एका लहान पावलाने होत असते. त्यामुळे आजच याच क्षणी ते पहिलं पाऊल टाका. स्वामी विवेकानंदांचा तो मंत्र तर आपल्या नसा-नसात धावला पाहिजे. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका. पण कधी कधी मनात शंका येते, मी एवढे कष्ट करणार, मग मला यश मिळेल का? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? या शंकेचं उत्तर दलाई लामा यांच्या विचारात दडले. ते म्हणतात, आनंद हा आधीच बनलेली कोणतीही गोष्ट नाही, तो तुमच्या स्वतःच्या कर्मातून मिळतो. खरं तर दुसऱ्यांच्या विचारावर आपला ताबा नसतोच, पण स्वतःच्या कर्मावर नक्कीच असतो. श्रीमद भगवद्गीतेचा हा संदेश मनाला किती मोठा शांतता देतो. फक्त कर्म करणेच आपल्या हातात आहे, त्याचे फळ नाही. म्हणूनच फळाची चिंता सोडून श्रेष्ठ कर्मावर लक्ष केंद्रित करायला हवं. जेव्हा आपण फळाची अपेक्षा सोडून कार्यामध्ये स्वतःला झोकून देतो तेव्हा आचार्य चाणक्य यांचे शब्द खरे ठरतात. प्रामाणिक प्रयत्न
कधीच वाया जात नाहीत. उशिरा का होईना, पण त्याचे फळ नक्कीच गोड मिळते. कष्टाच्या या प्रवासात अनेकदा आपल्याला अपयश येतं. आपण चिडतो, वैतागतो, कारण लोकांचा विरोध होतो आणि मग आपण मनात राग, द्वेष निर्माण करतो. पण खरं तर हा राग कोणाचं नेमकं नुकसान करतो? गौतम बुद्धांनी फार पूर्वी सावध केलं होतं. राग मनात धरून ठेवणं म्हणजे एखाद्यावर फेकण्याच्या उद्देशाने हातात जळणारा कोळसा धरून ठेवण्यासारखे आहे. यात आधी तुम्ही स्वतः भाजता. हा राग, हा द्वेष आपल्याला आतून पोखरून काढतो. या उलट स्वतःवर आणि स्वतःच्या स्वप्नांवर असलेला अढळ विश्वास आपल्याला तारून नेतो. हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी नेहमी मनाला उभारी देतात. मनातील विश्वास शिरांमध्ये धाडस भरतो. मग पुन्हा पुन्हा पडणं आणि पडून उठणं कधीच सलत नाही. हाच तो अंतर्गत विश्वास आहे, ज्याची ताकद सांगताना महात्मा गांधी म्हणतात, विश्वास ही अशी शक्ती आहे ज्याच्या साह्याने उजाड झालेल्या जगातही प्रकाश निर्माण करता येतो. कारण आयुष्यात जर खरोखर काही करायचं असेल तर स्वतःला समृद्ध करा, ज्ञानी बनवा. कारण बेंजामिन फ्रँकलिन म्हणतात, ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात सर्वात उत्तम व्याज देते. जर तुम्हाला वाटत असेल की ही गुंतवणूक करायला, स्वतःला बदलायला आता खूप उशीर झालाय, तर स्वतःला थांबवा. लंडन जॉन्सन यांनी किती अचूक सांगितलंय पहा. गेलेला काळ कधीच परत आणता येत नाही, पण आजचा दिवस पूर्णपणे आपला आहे, ज्याला आपण जिंकू शकतो. हो, आजचा दिवस आपला आहे. म्हणून स्वतःला सिद्ध करायचं असेल तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा हा विचार हृदयात कोरून ठेवा. जर तुम्हाला सूर्यासारखं चकाकायचं असेल तर आधी सूर्यासारखं जळायला शिका. महापुरुषांचे हे विचार प्रत्येक हरलेल्या मनाला नवीन ताकद देतात आणि म्हणूनच आज मी हे तुमच्यासोबत शेअर केले. पण मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की तुमच्या संकट काळात तुम्हाला ताकद देणारा तुमचा सर्वात आवडता विचार कोणता आहे. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या त्या सुंदर विचाराची आम्ही वाट पाहत आहोत. जर आजच्या या संवादाने तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श केला असेल तर आपल्या या हक्काच्या प्रवासात सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग आजपासूनच आपल्या विचारांना, आपल्या कर्माला एका नव्या आणि सकारात्मक दिशेने घेऊन जाऊया. कारण आपला आजचा दिवस आपला उद्याचा इतिहास घडवणार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नेहमी आनंदी राहा आणि खचून न जाता पुढे पावले टाकत राहा. धन्यवाद.